तर आपण उद्याचा ट्रेड प्लॅन बघूया. तर उद्या फर्स्ट एक्सपायरी जी आहे ती उद्या आपण बघतोय की मिड कॅप निफ्टीची उद्या एक्सपायरी आहे. तर निफ्टी मिड सिलेक्ट, तर बऱ्याच जणांना मिड कॅप निफ्टीचा कोणता चार्ट बघायचा आहे तोही बऱ्याच जणांना माहिती नसतो. तर तो पार्ट मी आधी तुम्हाला दाखवतो. तर निफ्टी मिड सिलेक्ट हा चार्ट आहे. सध्या निफ्टी मिड कॅप कुठे चालू आहे? 10,562. ओके. तर सध्या जर आपण बघितला की निफ्टी मिड कॅपचा जो काही उद्यासाठीचा सपोर्ट रेजिस्टन्स आहे ऍज पर आर ब्रेकर्स थेरी, तर ऍज पर आर ब्रेकर्स थेरी उद्याचा पहिला स्ट्रॉंग रेजिस्टन्स जो आलेला आहे निफ्टी मिड कॅपचा, तर 10,617 आलेला आहे. आणि पहिला स्ट्रॉंग सपोर्ट आलेला आहे 10,499. जर 10,617 ब्रेक केला, 10,669, 10,733, 10,797 आणि त्यानंतर पहिला सपोर्ट आहे 10,499, 10,435, 10,382 आणि 10,329. तर हे त्याचे सपोर्ट्स आहेत. आता थोडं याचा अनालिसिस आपण जर केला की ओव्हरऑल हा एका वीक मध्ये जर बघितला तर तो त्याची स्ट्रेंथ जी आपल्याला ही स्ट्रॉंग स्ट्रेंथ दिसते. मी 15 मिनिटाचा जर याचा ट्रेड प्लॅन बघितला तर निफ्टीने चांगला ब्रेकआउट दिला होता. आता ही प्राइस ऍक्शन मध्ये आपण जर बघितलं इथं डबल बॉटम दिला, इथून त्यांनी ब्रेकआउट दिला. ओके. आणि इथे आपल्याला पुन्हा दिसतोय की एक प्राइस ऍक्शन इथे पुन्हा तयार होताना दिसतोय. तर हे प्राइस ऍक्शन जर तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर मी ते 15 मिनिटामध्ये किंवा आपण आज बघूया आणखी मोठ्या टाइम फ्रेम, जेवढ्या मोठ्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला ट्रेड प्लॅन बनवता येईल तेवढ्या मोठ्या टाइम फ्रेम मध्ये आपण शक्यतो प्राइस ऍक्शनचे मोमेंट बघितले पाहिजे. 1 आवर मध्ये जर बघितलं तर मला इथे एक फ्लॅग पॅटर्न होण्याची प्रोबॅबिलिटी दिसते. इथून कंटिन्यू वर गेलेला आहे आणि जर इथे बघितलं आपण तर हा एक रिजेक्शन दिसतोय आणि त्यानंतर हा एक आपल्याला एक ट्रेंड लाईन आपल्याला इथे दिसते. बरोबर आहे. तर मी ह्या लाईनचे जर क्लोन तयार केला तर आपण असं घेऊ शकतो इथे. ओके. आणि इथून आपल्याला दिसतं की कंटिन्यू मार्केट वर गेला आणि ह्या रेंज मध्ये येऊन तो थोडा मोमेंट देत आहे. बरोबर आहे. तर इथे जर ब्रेकआउट दिला तर ऍज पर प्राइस ऍक्शन तर त्याचा टार्गेट काय असू शकतो? जर वरची ब्लॅक लाईन जर ब्रेकआउट दिली म्हणजे नियर अबाउट आपण जर बघितलं तर ब्रेकआउट हा कुठे भेटेल? तर ह्या पॉइंटच्या जवळपास कुठेतरी ब्रेकआउट जर मिळाला 10,580च्या जवळपास, तर पहिला जो पार्ट आहे इथे 10,608 ला जाईल. तिथून एक रिजेक्शन येण्याची शक्यता आहे. पण जर हाही ब्रेकआउट दिला म्हणजे आज पर आर ब्रेक तरी 10,617 जर ब्रेकआउट दिला तर टार्गेट काय असण्याची शक्यता आहे? जर मी फ्लॅग पॅटर्न नुसार जर बघितलं 1 आवरच्या तर 10,398 ते हायेस्ट जाऊन आलेला आहे 10,608. म्हणजे 200 पॉइंट. तर पुन्हा म्हणजे 600 ते 10,800च्या जवळपास आपल्याला मिड कॅप निफ्टी मध्ये मोमेंट ही दिसण्याचे चान्सेस आहेत. ओके. तर प्राइस ऍक्शन मध्ये जर बघितला तर हा जो झोन तुम्हाला सध्या दिसतोय तर हे थोडं लक्षात ठेवा. मी जे ब्लॅक लाईन मध्ये ड्रॉ करून ठेवलेले त्याच झोन मध्ये जर उद्या मार्केट राहिला तर मात्र शक्यतो ह्याच्यामध्ये ट्रेड अवॉइड करा. ओके. कारण तो एक न्यूट्रल झोन असेल. एकतर स्ट्रॉंग रेजिस्टन्स तुटू द्या 10,617, तिथून चांगली मुवमेंट दिसेल, किंवा 10,499 हा जरी ब्रेक केला तरी आपल्याला एक चांगली मुवमेंट इथे बघायला मिळेल. ओके. तर मिड कॅप निफ्टी उद्या एक्सपायरी आहे. याचा लॉट साईज थोडा मोठा आहे. ट्रेड करताना थोडं काळजीपूर्वक ट्रेड हे आपल्याला करावं लागतं. ओके. तर इथे काळजी घ्या ट्रेड करताना. कारण बऱ्याचदा काय होतं की लॉट साईज मोठा असला तुम्ही थोडा जरी लेट केलात लॉस एक्झिट करताना तर तुमचे इथे हेवी लॉसेस होऊ शकतात. ओके. तर ह्याची थोडी सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. ओके. तर हा 435 एक आणखी एक जो आपला सपोर्ट चुकून 435. ओके. तर हा झाला निफ्टी मिड कॅप. तर निफ्टी मिड कॅप मध्ये जर बघताय तर एक रेंज आपल्याला इथे दिसत चाललेली आहे. याच्या सोबत मी तुम्हाला एक इंडिकेटर सांगतो. हा एक इंडिकेटर सगळ्यांनी यूज करा. गन स्क्वेअर.
हा एक ऍस्ट्रोलॉजिकल आपण म्हणू शकतो गन माहीतच असेल सगळ्यांना WT गन. तर हा गन स्क्वेअर म्हणून एक इंडिकेटर आहे. तो पण खूप छान पद्धतीने तुम्हाला रेजिस्टन्स आणि सपोर्ट हा दाखवतो. ओके. तर तुम्हाला दिसून असेल दिसेल की बरोबर 10,600 पासूनच तो रिजेक्शन दिलेला आहे. गन स्क्वेअर बघा, मी तो इंडिकेटर कसा युज करतो. तुमच्याकडे जर सबस्क्रिप्शन असेल तुम्हाला 2च इंडिकेटर अलाउड आहेत. त्यामुळे तुम्हाला कुठला तरी तुमचा एक इंडिकेटर डिलीट करावा लागेल. मी इंडिकेटर मध्ये जातोय, सर्च मध्ये जातोय, गन बघा, गन स्क्वेअर ऑफ 9 लक्षात येतं का बघा. वाटलंच तर याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या तुमच्या मोबाईल मध्ये. ओके, ज्याच्या समोर LAYAR, ओके, लायर ट्रेडर असा येतो 1386 गन स्क्वेअर ऑफ 9. बरोबर आहे. तर हा इंडिकेटर तुम्हाला यूज करायचा आहे. हा इंडिकेटर तुम्ही ऑन करा. हा इंडिकेटर तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने प्रॉपर ब्रेकआउट दाखवतो, प्रॉपर रिजेक्शन दाखवतो. ओके. तर हाही चांगला इंडिकेटर आहे. बाकीचे इंडिकेटर तर मी तुम्हाला लाईव्ह सेशन तुम्हाला क्लासमध्ये शिकवलेलेच आहेत. माझ्या युट्यूब चॅनलवर आहेत. EMA 550 200 EMA. बरोबर आहे. तर निफ्टीचा हा एक इंडिकेटर वापरा. मिड कॅप निफ्टीचा आपण डे ची जर कॅन्डल चेक केली तर डेच्या कॅन्डल मध्ये क्लोजिंग कसा दिलेला आहे बघा. मिड कॅप निफ्टीने रेड बॉडी क्लोज झालेली आहे. ओके, निगेटिव्ह क्लोजिंग वन डे मध्ये झालेले आहे, पण बाईंग वीक मोठी दिसते. ओके, आणि वर तुम्हाला एक रेड बॉडी क्लोज ओव्हरऑल असा ज्यावेळी येतो मार्केट वर जातो आणि असा क्लोजिंग देतो, एक रिव्हर्सल ट्रेंड पुन्हा मार्केट इथून खाली येण्याची प्रोबॅबिलिटी आहे. आणि तुम्हाला इथं दिसतं की 5 जो आहे, 5 ची रेड लाईन जी आहे वन डे मध्ये 10,472च्या जवळपास क्लोज झालेली आहे. म्हणजे आणखी मार्केट थोडा आणखी रिजेक्शनला येण्याची शक्यता इथे आहे. कारण 5 आणि उद्याच्या कॅन्डलमध्ये पुन्हा गॅप तयार होईल आणि पुन्हा इथून थोडा रिजेक्शन मिळण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला दिसेल. कारण जोपर्यंत कॅन्डल 5 ला रिस्पेक्ट करणार नाही तोपर्यंत मोमेंट मार्केटमध्ये येत नाही. किंवा 5 हे प्रत्येक कॅन्डलला तुम्हाला दिसून येतं बघा. इथं प्रत्येक कॅन्डल हे 5 ला रिस्पेक्ट करते. जर त्याच्या वर गेले असेल तर पुन्हा 5 ला रिस्पेक्ट करायला खाली येऊ शकतात. तर ही काळजी उद्या सगळ्यांनी घ्यायची. ओके, याचा अर्थ असा नाहीये की पीच घेतलं पाहिजे का. तर तुम्ही प्रॉपर अनालिसिस करून जर उद्या हा पिव्होट जो दिसतोय 10,552 ह्याच्या खाली जर चालला तर एक तुम्ही सपोर्ट जर तुटला तरच तुम्ही इथे ट्रेड करा. ओव्हरऑल 5 ची जी लाईन आहे ती पहिल्या सपोर्टच्या जवळपासच उद्या चालू होईल. म्हणजे मे बी उद्या मिड कॅप निफ्टी 10,617 आणि 10,499 ह्याच्यामध्येच ट्रेड करण्याची शक्यता उद्या आपल्याला जास्त दिसते. ओके, तर काळजीपूर्वक निफ्टी मिड कॅप मध्ये उद्या ट्रेड करा. एक्सपायरी आहे. ओके, उद्या आपल्याला ह्या ह्या ट्रेडमध्ये बरेच अट्रॅक्टिव्ह मोमेंट प्रीमियम मध्ये दिसायला चालू होतात आणि आपण तिथे ट्रॅप होऊ शकतो. हा झाला निफ्टी मिड कॅप. त्यानंतर आपण बघूया निफ्टी उद्याचा ट्रेड प्लॅन कसा आहे. तर निफ्टीचा ट्रेड प्लॅन जर बघितला आपण तर निफ्टीचा पहिला स्ट्रॉंग रेजिस्टन्स आलेला आहे 21,764 आणि स्ट्रॉंग सपोर्ट आला 21,644. जी कॅन्डल डे ची कॅन्डल आपण बघितले तर डोजी कॅन्डल क्लोज झालेली आहे. डायरेक्शन लेस कॅन्डल क्लोज झालेली आहे. उद्या आपण प्रिडिक्ट करू शकत नाही की ओव्हरऑल मार्केटचा ट्रेंड काय आहे. ओके, तर आपण बघतोय की जसं 31 डिसेंबर पासून मार्केटमध्ये थोडं करेक्शन यायला चालू झालेलं आहे. पण निफ्टी नी पुन्हा एक स्ट्रॉंग सपोर्ट घेऊन वर गेला, पण शेवटी क्लोजिंग देताना मात्र डोजी क्लोजिंग दिलेलं आहे. आणि पुन्हा आपल्याला इथं दिसतं की 5 ची लाईन ही जवळपास 21,660च्या जवळपास आहे. आणि पुन्हा पुढची कॅन्डल आणि ह्याच्यात गॅप दिसतोय. पुन्हा तो थोडा रिटेस्ट करायला खाली येऊ शकतो, पण तो सपोर्ट तोडण्याची प्रोबॅबिलिटी कमी दिसते. आणि मे बी जर रेजिस्टन्स ब्रेक केला तर मात्र आपल्याला इथे चांगल्या पद्धतीने एक ट्रेंड मिळेल. आपण एक तिथे चांगल्या पद्धतीने ट्रेड करू शकतो. ओके, तर आता इथे जर बघितलं आपण एक जर पुन्हा आपण जर इथं बघितलं की एक प्राइस ऍक्शन जर आपण इथे चेक केलं ट्रेंड लाईन ड्रॉ करून तर इथे हाय गेलेला होता बघा. निफ्टी इथे हाय गेलेला होता आणि त्याच्यानंतर पुन्हा 2 रेड कॅन्डल आले आणि पुन्हा एक ग्रीन कॅन्डल आली. जर मी लाईन ड्रॉ करायचं ठरवलं तर मला अशी एक लाईन दिसेल बघा. आणि बरोबर त्या ब्लॅक लाईनला तो रिटेस्ट केलेला आहे. बरोबर आहे. खाली पडताना ह्याच ब्लॅक लाईनला तो रिटेस्ट केलेला आहे आणि पुन्हा तो अपसाइड मोमेंट दाखवतो. ओके, तर मे बी उद्या मे बी पुन्हा एकदा रिटेस्ट होण्याची शक्यता असेल किंवा
आता ओव्हरऑल जर ही जर ट्रेंड लाईन तो ब्रेक करतोय किंवा तर त्याचा टार्गेट कुठेपर्यंत असू शकतो? 21,838 पर्यंत जाण्याची शक्यता, म्हणजे ऑल टाइम हाय जो गेला होता निफ्टी, पुन्हा तिथे जाण्याची शक्यता ही जास्त आहे. कारण तो पुन्हा अ, 3 दिवसाची जी काही मुवमेंट होती तो ब्रेकआउट दिलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे फर्स्ट हा जो आहे 1 जानेवारीला, त्यानंतर आपल्याला दिसलं 2 जानेवारीला तो करेक्शन घेतला, त्यानंतर 3 जानेवारीला करेक्शन घेतला, 4 जानेवारीला पुन्हा थोडा तो राईज झाला, पण एका रेंजमध्ये तो थांबला. पण जर आपण बघितलं तर 5 जानेवारीला मात्र तो त्या लाईनच्या वर गॅपअप झाला, ब्रेकआउट दिला, प्रॉपर 5 ला रिस्पेक्ट केलेला आहे आणि परत तिथून तो वर गेलेला आहे, पण देताना क्लोजिंग ही डायरेक्शनलेस क्लोजिंग ही दिलेली आहे. तर ओव्हरऑल प्राइस एक्सचेंजच्या याच्यानुसार तर 21,838 पर्यंत तो मूव्ह करायला पाहिजे. पण आपल्याला ट्रेड कधी घ्यायचा आहे? ज्यावेळी तो 21,764 ब्रेक करेल. तर ह्यावेळी आपल्याला ट्रेड हे घ्यावं लागेल. तर हे सगळ्यांनी थोडं लक्ष द्यायचंय. फक्त पहिली 5 मिनिटाची कॅन्डल बघून ट्रेड शक्यतो अवॉइड करा. प्रॉपर मार्केटची मोमेंट समजून घ्या. बँक निफ्टी क्लोजिंग निगेटिव्ह दिलेली आहे. जर बँक निफ्टीमध्ये जर आपण बघितलं तर तुम्हाला इथे दिसतं. पण बँक निफ्टीमध्ये एक प्रॉपर मॉर्निंग स्टार हा तयार झालेला, प्रॉपर मॉर्निंग स्टार तयार झालेला आहे. बरोबर आहे. बघा इथे प्रॉपर मॉर्निंग स्टार म्हणजे मी असं म्हणेन की बघा इथून खाली येत गेली 28 डिसेंबर, 29 डिसेंबर, 1 जानेवारी, त्यानंतर 2 जानेवारी, त्यानंतर एक प्रॉपर हॅमर आपल्याला इथं जनरेट झालेला दिसतो आणि त्यानंतर एक ग्रीन कॅन्डल क्लोजिंग दिलेली आहे. ओके. जर कोणी फ्युचर ट्रेड करणार असतील तर या हॅमरचा लोअर वीक तुम्ही स्टॉप लॉस कन्सिडर करू शकता. ओके. तर हा जो लोअर वीक आहे आणि तुम्ही इथे फ्युचरमध्ये बाईंग करू शकता. 47,485 हा तुमचा स्टॉप लॉस असेल आणि इथून मात्र मार्केट पुन्हा 5 ला रिस्पेक्ट केला, खाली आला 47,860 पर्यंत, पुन्हा इथून बाईंग प्रेशर तुम्हाला दिसून येतोय की जास्त, पण शेवटी ओव्हरऑल बॉडी जी क्लोजिंग दिलेली आहे ती रेड क्लोजिंग दिलेली आहे. ओके. त्यामुळे आपण म्हणू शकतो पुन्हा 5 कॅन्डल मध्ये एक स्मॉल करेक्शन ओपन झाल्या झाल्या आपल्याला दिसू शकतो 48,050 पर्यंत आणि पुन्हा तिथून तो डिसाइड करेल. ओके. तर इथे पण जर मी एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली, ट्रेंड लाईन जर आपण इथे ड्रॉ केली तर इथे दिसून येतोय बघा, इथे असं जर मी ट्रेंड लाईन ड्रॉ केली किंवा ह्या रेड इथे बघा, आणखी पण एक जर अशी जर मी ट्रेंड लाईन ड्रॉ केली तर मला इथे ब्रेकआउट दिसतो आणि ह्या ग्रीन कॅन्डलचा जर मी वीक कन्सिडर केला तर तुम्हाला थोडं वेट करावं लागेल उद्यासाठी बँक निफ्टीमध्ये मुवमेंट मिळण्यासाठी. बरोबर आहे. तर हे ब्रेकआउट दिला तर त्याची पुन्हा आपल्याला मुवमेंट 48,600च्या जवळपास आपल्याला दिसेल. ओके. तर इथे तर सिग्नल तर खूप चांगल्या पद्धतीने बँक निफ्टीमध्ये मिळालेला आहे मॉर्निंग स्टारचा. ओके. तर ओव्हरऑल ट्रेंड बँक निफ्टीमध्ये बुलिश राहील. ओके. पण आपल्याला मोस्टली ज्यावेळी आपण ऑप्शन मध्ये येतो आणि ऑप्शन बाहेर होतो तर मोस्टली ट्राय करा की तुमचा ट्रेड जो आहे तो मॅक्स 30 सेकंद, 50 सेकंद ते 1 मिनिटापर्यंत असला पाहिजे. ओके. स्कॅल्पिंग करून पैसे कमवण्याचा प्रयत्न करा. जास्त वेळ मार्केटमध्ये थांबू नका. ओके. एका ट्रेडला जर तुम्हाला 200, 300, 500 झाले, बरोबर आहे, एक 2-3 ट्रेडमध्ये 1,000-2,000 मिळाले तर शक्यतो ट्रेडिंग बंद करून टाका. बरोबर आहे. तर हे लक्षात ठेवा, बँक निफ्टीमध्ये हे मुवमेंट दिलेले आहे पण क्लोजिंग मात्र रेड दिलेले आहे. ओके. तर 5 आणि कॅन्डल मध्ये पण एक स्मॉल करेक्शन येईल आणि जर ब्रेकआउट दिला, कारण क्लोजिंग ह्या ट्रेंड लाईनच्या खालीच आहे सध्या तरी. उद्या मॉर्निंगला जर ब्रेकआउट दिला तर 48,420 पर्यंत तो जाईल, तिथून रिजेक्शन भेटेल, तो जर ब्रेक केला तर 48,680 ऑल टाइम हायच्या जवळपास पुन्हा तो मुवमेंट करेल. ओके. तर हा झाला तुमचा बँक निफ्टी. तर आपण बघितलं जो उद्याची एक्सपायरी आहे, मिड कॅप निफ्टी आपण बघितली, सेकंड निफ्टी बघितली आणि बँक निफ्टी बघितली. बरोबर आहे. तर ओव्हरऑल ट्रेंड आपल्याला इथं दिसतोय की एक करेक्शन घेऊन एक बाईंग प्रेशर पुन्हाही तिघांमध्ये आलेला आहे. बरोबर आहे. बँक निफ्टीमध्ये बाईंग प्रेशर आलेला आहे. बरोबर आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितला तर निफ्टीमध्येही तुम्हाला डोजी क्लिअर दिसते, पण बाईंग प्रेशर दिसतं, पॉझिटिव्ह दिसतं. आणि आपण जर बघितलं मिड कॅप निफ्टी मध्ये जरी बघितलं तर मिड कॅप निफ्टीमध्ये आपल्यालाही त्याच पद्धतीने मोमेंट ही आपल्याला दिसते. निफ्टी
तर मिड कॅप निफ्टी मध्येही आपल्याला त्या ह्याच्यात मोमेंट दिसते, तर मिड कॅप निफ्टी मध्ये तुम्ही ते बघू शकता. निफ्टी मिड तर निफ्टी मिड कॅप मध्ये पण आपल्याला इथे बाईंग प्रेशर हा दिसतोय, पण ओव्हरऑल बॉडी क्लोजिंग रेड आहे. हे तर काळजीपूर्वक उद्याचा ट्रेड करावा लागेल. हा, त्यासोबत मी स्टॉक बद्दल जर कुणाला वाटतं की फक्त स्टॉक मध्ये स्विंग करायचं आहे, तर मी 2 स्टॉक इथे काढून ठेवलेले आहेत. फर्स्ट आहे इन्फोसिस. इन्फोसिस मी काय म्हणतोय, जर मी गन अनालिसिस इथे जर यूज केला, तर इन्फोसिस मध्ये मला इथे 1510 सपोर्ट दिसतोय. आता याचा टार्गेट जो आहे तो 1570 आहे. तर उद्या तुम्ही बघा एकदा, याचाही सेम आर ब्रेकर्सनी करा. ज्यांना स्टॉक मध्ये ट्रेड करायचं असेल तर इन्फोसिस वर फोकस करा. तर हा बुलिश ट्रेंड मध्ये दिसतोय. 1570 याचा टार्गेट आहे, सध्या 1532 पर्यंत आहे. सेकंड ऍक्सिस बँक. ऍक्सिस बँकेमध्ये चांगली मुवमेंट दिसते बघा, इथे तुम्हाला दिसते. ओके, प्रॉपर 3 कॅन्डल्स, ग्रीन कॅन्डल क्लोजिंग दिलेलं आहे. बरोबर आहे, 3 ग्रीन सोल्जर्स आपण म्हणू शकतो. याच्यात बुलिश ट्रेंड आपल्याला चांगला दिसतोय. ओके, पण याचाही टार्गेट ओव्हरऑल 1160च्या जवळपास आहे. तर तुम्ही याचाही विचार स्टॉकच्या बाबतीत करू शकता. बरोबर आहे, तर ऍक्सिस बँक आणि इन्फोसिस वर उद्या फोकस करा. ऍक्सिस, आणि एक लक्षात घ्या की 5 आणि पुढच्या कॅन्डल मध्ये गॅप आहे. एक करेक्शन पण येण्याची शक्यता याच्यात आपल्याला दिसू शकते. बरोबर आहे, तर तोही पार्ट लक्षात ठेवा. ब्लाइंडली ट्रेड करायला जाऊ नका. प्रॉपर आर ब्रेकर्सची मेथड तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. त्या मेथड नुसार तुम्ही ते ट्रेड करा. ओके, तर हा झाला तुमचा आपण ट्रेडिंग व्ह्यूचा बघितलं. आता आपण येऊया थोड्या आपल्या प्रीमियम चार्टवर. प्रीमियम चार्टवर मी इथे बनवलेले आहेत कोणते स्ट्राईक प्राइस आपल्याला घ्यायचे आहेत, कशामध्ये आपल्याला ट्रेड करायचं आहे. फर्स्ट आपण एक्सपायरीच्या मिड कॅप निफ्टी पासून स्टार्ट करूया. तर निफ्टी मिड कॅपची जी पहिली स्ट्रॉंग रेजिस्टन्स आलेले 10617. ओके, जर 10617 किंवा 10600 जरी ब्रेक केला उद्या मिड कॅप निफ्टीने, तर मी 10500चा सीई इथे ऍड केलेला आहे. तर तो 10500चा सीई मला कधी बाय करायचा आहे, तर 10500चा सीई ज्यावेळी ह्याचा प्रीमियम 128 ला जाईल मला बाय करायचं आहे. प्रिव्हियस रिजेक्शन 136 पासून तो आला होता, त्यामुळे मी पहिला टार्गेट 136 कन्सिडर केलेला आहे. ओके, आणि तो ब्रेक केला तर 180, 224 आणि 268 इथपर्यंत तुम्हाला ह्या ट्रेंड मिड कॅप निफ्टी 10500 सीए मध्ये दिसू शकतो. ओके, जोपर्यंत 128 ब्रेक करत नाही तोपर्यंत त्याच्यात एंट्री घ्यायची नाही. आणि त्याच्यासोबत पॅरलली तुम्हाला इथं बघायचं आहे की प्रीमियम म्हणजे आपला जो याचा चार्ट आहे, ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट आहे, त्याच्यात जो आपला पहिला रेजिस्टन्स आहे तोही ब्रेक झाला असेल. दोघांकडूनही सिग्नल मिळालाय. ओके, प्रीमियमचाही सिग्नल मिळतोय आणि इकडे ट्रेडिंग व्ह्यूचाही सिग्नल मिळतोय. तर त्यावेळी मी एक प्रॉपर एंट्री इथे घेईन. आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट, स्टॉप लॉस कितीला लावायचा. ओके, तर मी तुम्हाला म्हणतोय जर आर ब्रेकर्सचा 128 ब्रेक केला तर तो लक्षात घ्या तो जायलाच पाहिजे. आणि जर तो रिजेक्शन देत असेल तर मी म्हणतोय तुमची जी ट्रेड व्हॅल्यू असेल त्या ट्रेड व्हॅल्यूच्या 5 ते 10%. आता फॉर एक्झाम्पल समजा मी ते एक लॉट घेतोय, एका लॉटला माझी इन्व्हेस्टमेंट किती आहे, 5400 आहे. बरोबर आहे, तर 5400चा म्हणजे मी जर ह्याचा 10% जर म्हणलं तर 500 रुपये. ओके, तर 500 आणि मॅक्स 5 ते 10% लॉस जर माझा होत चालला तर मी मात्र त्या पोझिशन मधून एक्झिट होईल. ओके, तर एक्झिट व्हा. 5 ते 10% लॉस झाला की एक्झिट व्हा. ओके, आणि पुन्हा ज्यावेळी ब्रेकआउट देईल पुन्हा एंट्री घ्या. बरोबर आहे, आणि जर पुन्हा 5 ते 10%, एक लक्षात ठेवा, सवय काय लावून घ्यायची आहे, कमी लॉस मध्ये बाहेर पडायची. बरोबर आहे, पुन्हा पुन्हा ब्रेकआउट दिला पुन्हा एंट्री घ्या. पण एक्झिट लॉस व्हायला चालू झाला तर कमी लॉस मध्ये बाहेर पडायला शिका. याचा फायदा काय होईल, एक पुढच्या ट्रेडला तुमच्याकडे कॅपिटल पण असेल. आणि पुन्हा जर ब्रेकआउट दिला तर प्रोबॅबिलिटी आहे पुन्हा वर जाण्याची. पण पुन्हा जर ब्रेकआउट देऊन सुद्धा खाली आला तर समजून घ्या पुन्हा तुम्ही 5 ते 10%च लॉसला बाहेर पडा. जेवढ्या कमी लॉस मध्ये बाहेर पडचाल तेवढ्या लवकर तुम्ही इथे प्रॉफिट मध्ये येचाल. का तर तुम्हाला कॅपिटल ही तिथे भेटेल. बरोबर आहे, जर तुम्ही एका ट्रेड मध्ये तुमच्याकडे कॅपिटल 10,000 आहे आणि तुम्ही 5,000 लॉस मध्ये गेला तर नेक्स्ट ट्रेडला तुमच्याकडे फक्त कॅपिटल 5,000 आहे. त्याच्याने तुम्ही तो ट्रेड पण घेऊ शकत नाही.
बरोबर आहे. पण तुम्ही पहिल्याच ट्रेडमध्ये फक्त 500 म्हणजे 9,500 पुन्हा कॅपिटल आहे. पुन्हा तुम्ही ट्रेड घेऊ शकता. पुन्हा ब्रेकआउट दिला, पुन्हा एंट्री घेऊन पुन्हा तो लॉस कव्हर करायलाही सोपं आहे आणि प्रॉफिटमध्ये यायलाही सोपं आहे. बरोबर आहे. त्यामुळे स्टॉप लॉस हिट झाला, घाबरू नका. पुन्हा एंट्री घ्या, पुन्हा ब्रेकआउट दिला, पुन्हा एंट्री घ्या. पुन्हा तोडतोय, पुन्हा लॉस होतोय. 2-3दा असं झालं तर मात्र ट्रेड बंद करा. कारण मार्केटमध्ये प्रॉपर मुव्हमेंट इथे आपल्याला दिसत नाही. लक्षात घ्या. ट्रेड करा. ट्रेड करण्याबद्दल काही नाही. फक्त एक रूल फॉलो करा. 5 ते 10% लॉसला एक्झिट व्हा तुमच्या ट्रेड व्हॅल्यूच्या. ओके. काहीतरी ठरवा किती लॉसला बाहेर पडायचंय आणि जर तुम्ही कॅपिटलच्या 10% पेक्षा जास्त लॉस करत असाल तर मी तुम्हाला सांगतोय तुम्ही खूप मोठी रिस्क घेताय आणि कधी-कधी तुम्हाला दिसून आलेले असेल, तर माझा लॉस 5,000 झाला होता. पण पुन्हा मी ट्रेड घेतला. नाही, मी तो पोझिशन काढलीच नाही आणि मी तिथे ₹10,000 कमवले. बरोबर आहे. मग तुमची बिलीफ सिस्टम चेंज होते. मग तुम्हाला वाटतं नाही स्टॉप लॉस लावायची गरज नाही. पण हे होतं कितींदा हे तुम्ही स्वतःला विचारून घ्या. मी म्हणेन असं कितींदा होतं तर 100त एकदा होतं. 99 वेळा तुमचा बॅलन्सच वॉश आउट होणार आहे. लक्षात ठेवा. त्यामुळं अशा गोष्टी करायला शक्यतो जाऊ नका. आपण काही रूल्स इथे फॉलो केले पाहिजे. तर 10,617 निफ्टी मिड कॅप निफ्टीने ब्रेकआउट दिला तर 10,500चा सीई मी कधी बाय करेन? 128 प्रीमियमला मी इथे बाय करेन. ओके. सेकंड पार्ट मी बघतोय जर मिड कॅप निफ्टी उद्या ब्रेकडाऊन दिली 10,499 जर तोडला तर 10,600चा पीई मी घेतलेला आहे बघा. कोणता स्ट्राईक सिलेक्ट केलेला आहे? 10,600चा. तर हा पीई मी कधी बाय करेन? सेम 112 ला बाय करेन. त्याचा प्रिव्हियस रिजेक्शन 128 ला होता. त्याचा पहिला टार्गेट मी कन्सिडर करेन 128, त्यानंतर 166, 203 आणि 240. तर हे त्याचे टार्गेट आहेत 10,600च्या पीईचा. त्यानंतर आपण बघूया क्रूड ऑइल एक मी मुद्दामून कमोडिटी बद्दल थोडं बघतोय. कमोडिटी बद्दलही तुम्ही जर कोण ट्रेड करत असाल तर तो मुद्दामून घेतलेला आहे मी. तर कमोडिटीमध्ये तुम्ही हा गन स्क्वेअरचा वापर करा. जर उद्या 61-30 पुन्हा ब्रेकआउट दिला, तिथे थोडा थांबला होता बऱ्याच वेळ तो. तर क्रूड ऑइलचा जो पी आहे आणि जर खाली समजा क्रूड ऑइल फॉल झाला 60-10च्या खाली जर आला किंवा 60-30च्या खाली आला, तर क्रूड ऑइलचा पीई मला कधी बाय करायचा आहे? 60-50चा पीई मला बाय करायचा आहे 155 क्रॉस केल्यानंतर. 155 क्रॉस केल्यानंतर बाय करेन. टार्गेट 172 आहे, 198 आहे, 223 आहे, 249 आहे. ओके. क्रूड ऑइल ज्यांना कमोडिटीमध्ये ट्रेड करायचं आहे, तर क्रूड ऑइलचा पी खाली जर पडला तर 60-50चा पी 155 क्रॉस केल्यानंतर तुम्हाला बाय करायचा आहे. आणि क्रूड ऑइलचा जो सीई आहे, जर क्रूड ऑइल ओव्हरऑल ट्रेंड तर बुलिशच दिसतोय. ओके. जर सीई मला कधी बाय करायचंय 6,000चा सीई जो आहे तो 251 क्रॉस केल्यानंतर बाय करायचा आहे. टार्गेट 290 आहे, 325 आहे आणि 362 आहे. तर 251 क्रॉस म्हणजे एका लॉटला मला किती रुपये लागतील? नियर अबाउट ₹25,000 लागतील. कारण याचे लॉट साईज आहे तो बघा कितीचा आहे? 100चा आहे. सॉरी 21,000 सध्या 21,000 कारण प्रीमियम 210 आहे. पण 251 म्हटला तर नियर अबाउट मला ₹25,000 तिथे लागतील. ओके. थोडा हा महागडा आहे क्रूड ऑइल. ओके. तर क्रूड ऑइलचा सीईपी झालं. यूएसडी आयएनआर. यूएसडी आयएनआर पण आपण इथे बघतो हा सकाळी 9 ला चालू होतो. क्रूड ऑइल सकाळी 9 ला चालून रात्री 11:30 ला बंद होतो. यूएसडी आयएनआरचाही सीईपी आपण ऍड करून ठेवलेलं आहे. जर उद्या जर यूएसडी आयएनआर खाली पडला चार्ट तर तुम्ही ते ऑप्शन चेन मध्ये म्हणजे मी तुम्हाला तो कधी बाय करायचा बघा. जो आहे 83 पॉईंट चा जो आहे 83चा जो पीई आहे तो मला बाय करायचा आहे 0.16 क्रॉस केल्यानंतर. त्याचा टार्गेट आहे 0.1925, 0.2350 आणि 0.2775. ओके. तर याच्यातही खूप चांगली मुवमेंट आहे. याच्यातही चांगल्या पद्धतीने तुम्ही पैसे कमवू शकता आणि यूएसडी येणार तर सीई मला कधी बाय करायचा आहे बघा. 0.16 इथे 0.16 क्रॉस केल्यानंतर 0.1750, 0.2000, 0.2300, 0.2600 ह्याची एक्सपायरी जर शुक्रवारी असते दुपारी 12:30 वाजता. त्यामुळे हे आता उद्या सोमवार आहे. मोमेंट आले तरच आणि इथे आर ब्रेकर्स खूप चांगल्या पद्धतीने वर्क होतो. ओके. आठवड्यातून 1-2दा तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने इथे सिग्नल मिळतो. त्यामुळे दररोज आपण ट्रेड प्लॅन बनवून ठेवणं महत्वाचं आहे. ब्रेकआउट दिल्यानंतर आपण एंट्री घ्यायची. सेम कन्सेप्ट स्टॉप लॉस कधी लावायचा सर? स्टॉप लॉस मी तुम्हाला म्हटलेलं आहे कॅपिटलच्या 5 ते 10% तुम्हाला एक्झिट होणं हे कंपल्सरी आहे. आता आपण येऊया बँक निफ्टीकडे. तर बँक निफ्टी आपण बघूया. बँक निफ्टीचा मला सीई किंवा पीई कधी घ्यायचा आहे? तर इथे तुम्ही
तुम्हाला इथं दिसून येतो की 48,420 हा स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. तो जर ब्रेक केला तर आपण बँक निफ्टीचा सीई जो आहे 48,100 चा सीई हा कधी बाय करायचा तर 451 प्रीमियमला गेल्यानंतर तो बाय करायचा आहे. प्रिव्हियस रिजेक्शन लगेच इमिजिएट आहे प्रीमियमला 489. ओके, हे पण बघणं फार महत्वाचं आहे. जर 489 पर्यंत गेला तर पहिल्यांदा तुम्ही प्रॉफिट बुक करा. पुन्हा 489 जर ब्रेक केला 636 आहे, 783 आहे आणि 930 आहे. ओके, तर इथेही तुमचा 48,420 तोडला तर तुम्हाला गनचा एक रिजेक्शन दिसतो 48,500 चा. ओके, तो ब्रेक केला तर गनचा पुढचा टार्गेट 49,600 आहे. पण आर ब्रेकर 48,680 आहे, 48,978 आहे आणि 49,277 आहे. ओके, तर सीई 48,420 इकडे ब्रेकआउट दिला आणि इकडे 451 ला प्रीमियम गेला तरच तुम्हाला तो बाय करायचा आहे. सेम बँक निफ्टीचा जो पीई आहे जर पहिला सपोर्ट तोडला 48,159 सॉरी 47,860 जर ब्रेक केला आहे 47,562 गनचा सपोर्ट आहे 47,400 चा. ओके, आणि आपण बघतोय आर ब्रेकर्स मध्ये मला त्यावेळी त्याचा प्रीमियम 420 ला गेल्यानंतर तो मी म्हटलं ना ओव्हरऑल उद्या मार्केटमध्ये न्यूट्रल मोमेंट दिसण्याची शक्यता जास्त दिसते. ओके, तर जर ब्रेकआउट दिला तरच खूप चांगली मोमेंट आहे शक्यतो. अदरवाईज तुम्ही शक्यतो ट्रेडिंग ही अवॉइड करा. ओके, तर 420 ब्रेक केला, 468 प्रिव्हियस रिजेक्शन तो ब्रेक केला, 595, 725 आणि 854 हे पीई साठी आहे 48,100. बघा मी कोणते स्ट्राईक प्राइस घेतले 48,100 चा सी घेतला आणि 48,100 चा स्पी घेतलेला आहे. आणि दोघांचा प्रीमियम किती गेल्यानंतर आहे ओव्हरऑल 400च्या जवळपास इथे 420 दिसतोय आणि पीचा आणि सीईचाही मला किती दिसतोय 451 दिसतोय. बरोबर आहे. म्हणजे हे दोन्ही ज्यावेळी 400च्या पुढे जातील त्याच वेळी तुम्हाला त्याच्या अलर्ट व्हायचं आहे आणि थोडं वॉच ठेवायला चालू करायचं आहे. सेम निफ्टी बघूया आपण. तर मी हा व्हिडिओ अपलोड करेनच. तर सगळ्यांनी पुन्हा एकदा ते लेवल्स बघत चला. 21,700 चा पीई मी सी आणि पीई 21,700 इथे ऍड केलेला आहे. डायरेक्ट स्टेनलेस कॅन्डल क्लोजिंग दिसते. तर पहिला सपोर्ट जो आहे सपोर्ट आपल्याला इथे दिसतोय आणि जर हा सपोर्ट ब्रेक केला लक्षात घ्या ही ट्रेंड लाईन ब्लॅक लाईन मी दाखवलेली आहे त्याला रिटेस्ट होण्याची पण शक्यता आहे. म्हणजे तिथून तिथपर्यंत खाली येईल आणि तिथून पुन्हा तो बाईंगला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही अशी लाईन ड्रॉ करून ठेवा डेच्या कॅन्डल मध्ये. बरोबर आहे, कारण आपण म्हणतो नाही नाही आता सपोर्ट तुटलेला 21,644 चा आर ब्रेकरचा आता इथून खाली पडणारच 21,577. तर त्याच्या आधी ही ब्लॅक लाईन त्याला अडथळा आहे. बरोबर आहे, इथून तो बाउन्स बॅक करेल. बरोबर आहे, जर तो तोडला तर इथं 577 पर्यंत येईल. त्यामुळे 21,700चा पीई मला कधी बाय करायचंय बघा. 145 क्रॉस केल्यानंतर बाय करायचंय. प्रिव्हियस प्रीमियमचा रिजेक्शन मला इथे 160 दिसतोय. तो तोडला तर 190, 220 आणि 251. ओके, तर ह्या पद्धतीने आपण पुट मध्ये 21,700च्या पीईला तुम्ही बसू शकता. आणि सेम जर रेजिस्टन्स तोडला 21,764 तुम्हाला इथे गनचा रिजेक्शन दिसतोय बघा 21,800 ला. हा स्ट्रॉंग रिजेक्शन आहे लक्षात ठेवा. त्यामुळे गन स्क्वेअरचा इंडिकेटर सगळ्यांनी ऍड करून ठेवा. ओके, गन स्क्वेअर मी तुम्हाला सांगितलेलं आहे गन स्क्वेअर 9 येतं. तर सगळ्यांनी इंडिकेटर ऍड करा. ओके, मी पुन्हा एकदा दाखवतो कसं जायचंय. इंडिकेटर मध्ये जायचंय एफ ऑफ एक्स. इंडिकेटर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे टाईप करायचंय गन आणि सर्च करत राहायचंय. मग असा येतो बघा गन स्क्वेअर. ओके ओके, तर हे गन स्क्वेअर इंडिकेटरवर तुम्हाला काम करायचं आहे. ज्याच्या पुढे गन स्क्वेअर 9 येतं तो तुम्हाला जरा काम करायचं आहे. ओके, तर हे थोडं लक्षात ठेवा. खूप चांगला इंडिकेटर आहे. ओके, मी बऱ्याच दिवसापासून युज करत होतोय. मी सांगितलं नाही पण म्हणजे जोपर्यंत आपलं एक प्रॉपर त्याच्यावर वर्कआउट होत नाही तोपर्यंत मी ते सांगितलं. पण आता मला दिसून येतं की खूप छान वर्क होतो हा. ओके, तर एक चांगली मोमेंट तुम्ही तिथे कॅच करू शकता. बरोबर आहे, तर तो इंडिकेटर तुम्ही युज करा गन स्क्वेअर. तर पी मला जे बाय करायचं आहे मी सांगितलं तुम्हाला 145 क्रॉस केल्यानंतर बाय करायचं आहे. सेम जर रेजिस्टन्स तोडला तर 21,700चा सीई मला कधी बाय करायचा आहे तर 21,700चा सीई मला बाय करायचा आहे 155 क्रॉस केल्यानंतर. इकडे 21,764 तोडला गनचा रिजेक्शन 21,800 इमिजिएट रिजेक्शन दिसतोय इथे. थोडं काळजी घ्यायचं आहे लगेच इथे. 155 तोडला 188, 222, 256. बरोबर आहे. स्टॉप लॉस
ते 5 ते 10% एवढा गेला तर तुम्ही तुमचा स्टॉप लॉस इथे यूज करायचा आहे. तर हा झाला आपला उद्यासाठीचा ट्रेड प्लॅन. एक्सपायरी मिड कॅप निफ्टी बघितली आपण. ज्यांना वाटतं की क्रूड ऑइल जमतं, क्रूड ऑइल मध्ये करा. युएसडी आणि फॉरेक्स मार्केट बघितलं आपण. निफ्टी बँक निफ्टी बघितलं आणि स्टॉक साठी मी तुम्हाला 2 सिलेक्ट सांगितलेले आहेत. एक आहे इन्फोसिस आणि दुसरं आहे ऍक्सिस बँक. तर प्रॉपर ट्रेड करा. शक्यतो प्रॅक्टिस आधी करा. पेपर ट्रेड मध्ये जे बिगनर्स आहेत त्यांनी आणखी फोकस थोडं पेपर ट्रेडवर करा. 5-6 महिने एक लॉजिक क्रिएट होणं फार महत्वाचं आहे. बरोबर आहे. आणि त्यानंतर शक्यतो मार्केटमध्ये उतरा. कमी कॅपिटल मध्ये मार्केटमध्ये काम करा. जास्त कॅपिटल शक्यतो वापरू नका. सेन्सेक्सचा जो चार्ट आहे तो थोडा लेट चालतो. त्याच्यात आणखी अपडेट नाहीये. त्याच्याबद्दल मी तुम्हाला नंतर नक्कीच सांगेन. आता येणारी अमावस्या जी आहे ती मोठी अमावस्या आहे. त्यात तुम्हाला सिल्वर मध्ये एक मोमेंट बघायला मिळू शकते. सिल्वर मध्ये एक बुलिश मोमेंट येण्याची शक्यता दिसते. तर सिल्वर मध्ये बघितलं तर ऍक्च्युअली जो आपण टार्गेट सिल्वरचा काढलेला होता तो 86,200चा टार्गेट काढलेला होता. ओके. तर मोठा प्राइस ऍक्शन चा पार्ट इथे आपण बघितलेला आहे. त्याच्यानुसारच आपण काढलेला आहे. आणि तो बऱ्याचदा तिथे रिटेस्ट ही करत चाललेला आहे. ओके. तर सिल्वर मध्ये ही मोमेंट येण्याची शक्यता. हा पण खूप चांगला पार्ट आहे. मी एका सेशन मध्ये तो नक्कीच घेईन. तर अमावस्याला शक्यतो तुम्हाला सिल्वर मध्ये बुलिश मोमेंट दिसते. आणि जशी पौर्णिमा झाली बघा तिथून मात्र तो खाली पडत गेलेला आहे. ओके. आणि ते 200 ला सपोर्ट सध्या घेतलेला आहे. आता येणारी जी अमावस्या आहे बुधवार किंवा गुरुवारी तिथून तुम्हाला पुन्हा एक चांगली रॅली बघायला मिळू शकते. तर थोडं लक्ष ठेवा. ऍस्ट्रॉलॉजी वर्क होते. चांगल्या पद्धतीने वर्क होते. ओके. पण त्याचा थोडा अभ्यास करणंही तेवढंच महत्वाचं आहे. तर सिल्वर मध्ये चांगली मुवमेंट येण्याची शक्यता आहे. नॅचरल गॅस ही चांगली बुलिश ट्रेंडला गेलेली आहे. तुम्हाला इथे दिसून येतं की नॅचरल गॅस चांगली मुवमेंट दिलेली आहे. आता आज पर गनच्या ह्याच्यानुसार तर 241 पर्यंत पुन्हा नॅचरल गॅस मूव्ह करेल. ओके. ते क्रॉसिंग पण दिसतोय आपल्याला. आणखी क्रॉस व्हायचं राहिलेलं आहे. पण उद्या प्रॉब्लेम काय येईल की पुन्हा 5 MA आणि पुढच्या कॅन्डल मध्ये गॅप, पुन्हा एक करेक्शन. लक्षात घ्या. हे करेक्शन कडे लक्ष ठेवा. हे करेक्शन होऊ शकतं. पण इथे गनचा जो काही 233चा जो पार्ट होता तो त्यांनी ब्रेक केलेला आहे. तर शक्यता प्रोबॅबिलिटी आहे 241 ला टच करेल आणि तिथून पुन्हा तो करेक्शन घेऊ शकतो. जर तुम्ही मिड कॅप निफ्टी मध्ये जर बघितलात तर तुम्हाला इथे प्रॉपर दिसून आलं की जो गनचा रिजेक्शन आहे बघा इथे ते 15 केला. मिड कॅप निफ्टी बघायचे आपल्याला. बघा 10,600चा होता तिथे रिस्पेक्ट केला. मी जर इथे वन डेचा टाइम फ्रेम युज केला तर तुम्हाला दिसतं बघा. जसं त्याला इथे रिस्पेक्ट केला तिथून स्ट्रॉंग तो रिजेक्शन दिला. खाली गेला. 5 MA च्या जवळपास गेल्या आणि पुन्हा तिथून बाईंग प्रेशर हे आलेलं आहे. बरोबर आहे. ओके. तर सगळ्यांना हे लक्षात आलेलं आहे. मी हा व्हिडिओ पुन्हा अपलोड करेन. तुम्ही स्वतः आर ब्रेकर्सनी तुम्ही तुमचे स्ट्राईक प्राइस ही यूज करा. पाहिजे ते स्ट्राईक प्राइस घ्या आणि त्यानुसार तुम्ही आर ब्रेकर्स थेरी तिथे युटिलाइज करा. ओके. आणि तुमचे स्वतःचेही लेवल्स तुम्ही काढा. काही डाऊट्स असतील तर मला नक्कीच व्हॉट्सअपला मेसेज करा. बरोबर आहे. ओके. तर उद्या सगळ्यांनी व्यवस्थित ट्रेड करा. मी पुन्हा लाईव्ह सेशन स्टार्ट करेन या पुढच्या वीक पासून. तर आपण ट्रेड प्लॅन जो बनवलाय त्यानुसार आपण मार्केटमध्ये लाईव्ह सेशन मध्ये बघूया ते किती पद्धतीने वर्क होईल. ओके. चालेल. बाकीचा जो व्हिडिओ आहे मी अपलोड करतो युट्यूब चॅनलला. तर तुम्ही युट्यूब चॅनल मध्ये बघू शकता. एक अर्ध्या पाऊण तासानंतर मी अपलोड करेन आणि मी पुन्हा ग्रुपवर शेअर करेन. पुन्हा तो सगळे लेवल्स बघा आणि उद्या ट्रेड प्लॅन बनवा किंवा एक नोटबुक ठेवा. त्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून ठेवा. कधी बाय करायचं कधी नाही करायचं आणि ट्रेड करताना ते समोर जरी ठेवलं तरी चालेल. ओके. तर थँक्यू सगळ्यांनी सेशन जॉईन केल्याबद्दल. उद्या पुन्हा आपण दररोज आपण बघूया ट्रेड प्लॅन कसा बनवायचा. आर ब्रेकर्स, गन अनालिसिस अँड आपलं प्राइस ऍक्शन ह्या सगळ्यांच्या कॉम्बिनेशन नुसार आपण ट्रेड प्लॅन हे बनवायचा. थँक्यू. उद्या पुन्हा आपण संध्याकाळी नेक्स्ट डेचा लाईव्ह सेशन ट्रेड प्लॅन साठी पुन्हा जॉईन. ओके. थँक्यू.